नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. पश्चिम बंगालमध्ये भाजपची एक हाती सत्ता, तर आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वात हॅट्रिक. पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी तर आसाममध्ये हिमंता मुख्यमंत्री होण्याची शक्यता. पुदुच्चेरीत एनडीएची सत्ता, रंगास्वामी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता. गंगोत्रीपासून गंगासागर पर्यंत सगळीकडे कमळ फुललं. आता बंगालमधील घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. तमिळनाडूत थलपतीचा उदय तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता. थलपती विजय तमिळनाडूचा जननायक, TVKचा तमिळनाडूच्या विधानसभेत ऐतिहासिक विजय. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीत ईडी आघाडीची दाणादाण, मुख्यमंत्री पिनराई विजयन, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांचा पराभव. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांमध्ये महायुतीची सरशी, बारामतीत सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य तर राहुरीत भाजपच्या अक्षय कडिलेंचा विजय. तब्बल 64 वर्षांनंतर बारामतीत महिला आमदार, पवार घराण्याचे बारामती मतदारसंघांवरील 1967 पासूनचे वर्चस्व कायम. विधान परिषदेत महायुतीची ताकद वाढली. भाजपच्या 6, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीच्या 1 सदस्याची तसेच उबाटाच्या 1ची बिनविरोध निवड.